आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। धुळे तालुक्यात आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश, 15,60,000चा मुद्देमाल जप्त। बातमी सविस्तर। धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे तालुका पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। पोलिसांनी या टोळीतील आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून सुमारे 15,60,000 रुपये किमतीचे 120 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 30,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कारवाईमुळे तालुक्यातील 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। दिनांक 24 ते 25 नोव्हेंबर 2025च्या दरम्यान धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे फिर्यादी वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 4,78,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोकड लंपास केली होती। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कुसुंबानेर, मोराणे कुंडाने आणि अक्कलपाडा परिसरात गेल्या 2 महिन्यापासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते। या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। या पथकाने पारंपरिक खबरेचे जाळे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत तपास सुरू केला। परिसरासह तब्बल 3 राज्यातील रस्त्यावरील सुमारे 375 NPR CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताच्या हालचाली टिपत पोलिसांनी सलग 17 दिवस थरारक पाठलाग केला। अखेर गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील धावत व गोध्रा जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अटकेनंतर त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत। या यशस्वी कारवाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दिलासा मिळाला असून धुळे तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेचा सर्वत्र कौतुक होत आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या 3 महिन्यापूर्वी पासून जवळपास 6 मोठ्या घरफोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावांमध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या 6 घरफोड्या याच्यामध्ये उघड केलेले आहेत। याच्यामध्ये सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 तोळे इतके सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे 3 राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे। याच्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 3 ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत। त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे, बाकी आहे वसूल करण्याचा। तरी प्रथम टप्प्यामध्ये 6 गुन्हे आणि 12 तोळे इतके सोने हस्तगत केलेले आहेत। याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक तपास शैलीचा अतिशय चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे गुन्हे उघड केलेले आहेत। आता असे 5 दिवस सतत प्रवास केलेले आहे। त्याच्यानंतर 7 दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे, म्हणजे कंटिन्युअस 12 दिवस तपास पथक बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे। घरफोडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि जिकिरीचे काम राहते, परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, पोलीस अपर अधीक्षक माननीय अजय देवरे सर, तसेच आमचे डिव्हिजनचे DPO भांबळे सर यांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले। याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक मदत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे, त्यांचे मी याबद्दल धन्यवाद देतो। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।